नेक्स्ट बट व्हॉट नेक्स्ट, किंवा आता गेलं तू सनीचं उदाहरण दिलंस मला, नाही चालला सनी, बॉक्स ऑफिसवर एवढं सक्सेस नाही मिळालं त्याला, अशा वेळी लर्निंग असतं किंवा तू विचार करतोस त्याच्यावर की हे का नाही वर्क झालं? माझ्याकडे ना सगळ्यात सुदैवाने माझ्या घरात क्षिती आहे. हो, म्हणजे 24 तास क्षिती जोग आहे. हे सुद्धा मेंटली खूप सुखावणार आहे, कारण ना ज्या क्षणी असं होतं त्या क्षणी पुढे जायचं हा ॲटिट्यूड तिचा आहे, माझ्यात नाही आहे. मी फार असं मग का झालं असं, मग कशामुळे झालं असं, मग आपलं काय चुकलं, तिचं असं झालं. ज्या प्रोजेक्टकडनं अपेक्षा असतात जर तो नाही चालला तर हां, पण तिचा ॲटिट्यूड त्याकडे बघण्याचा वेगळा आहे आणि तो हळूहळू माझ्याकडे यायला लागला. म्हणजे तिचं असं होतं की ओके हे नाही चाललंय ना, का नाही चाललंय, याची कारणं ही आहेत, ते पुन्हा नको करायला, नव्या चुका करूया, जुन्या चुका नको करायला, नाही पुन्हा नाही, नवीन काहीतरी चूक करूया. सो सनी नाही वर्क झाला, ओके झिम्मा 2 करूया. झिम्मा 2 कडनं ज्या अपेक्षा होत्या कदाचित त्या नाही पूर्ण झाल्या का, बरं कधीच पूर्ण होत नाहीत ना त्या. ॲज अ डिरेक्टर म्हणून काय ते प्रत्येक वेळेला मी आत्ता परवा माहिती आहे आम्ही असं ऑफिसमध्ये बसलेलो असताना म्हणालो, अरे तो जो सिक्वेन्स होता ना तो आता सुचतोय मला असा करायला पाहिजे, फर्स्ट क्लास आवडेल. हां, सो त्याच्यामुळे हां तर त्याच्यामुळे हे नेव्हर एंडिंग आहे. पण आता फर्स्ट क्लास दाभाडेला काय रिॲक्शन्स येतील याच्यावरती पुढच्या सिनेमाचं स्क्रिप्ट आणि त्याचं सगळं मेकिंग असेल अवलंबून, आणि तसंच राहायला पाहिजे. मला वाटतं काळानुरूप ऑडियन्सला आत्ता काय वाटतंय, आत्ताच्या फेजमध्ये काय वाटतंय, काय बघायचंय, कुठे जायचंय, याचा थोडासा आपण त्याच्या टचमध्ये आणि सिंकमध्ये राहायला पाहिजे. आपण करतो तेच ग्रेट असं न राहता ऑडियन्सला काय हवंय, कारण आपण ऑडियन्ससाठी काम करतो. म्हणजे माझ्या आजूबाजूला असे काही दिग्दर्शकही आहेत की ज्यांना त्याविषयी काहीच पडलेलं नाही आहे. म्हणजे पुरस्कार किंवा निर्मात्याचं हे त्यांना त्याच्याविषयी काही देणं, आपण आपला सिनेमा बनवूया, आपण आपली मजा शोधूया. तर मला त्याच्याबरोबर उलटं वाटतं की नाही, आपण ना सिनेमा लोकांसाठी बनवला पाहिजे आणि लोकांना तो आवडला तर आवडला, नाही आवडला तर मग आपण आपल्यातले बदल घडवले पाहिजे. पाय जमिनीवर ठेवायला कोण मदत करतं आजवर? क्षिती खूप करते, कारण पहिला क्रिटिक आहे. मग कौतुक तर कधी ती फारसं करत नाही. मी खरं सांगतो, ती असं तुम्हाला असं वाटत असेल की स्क्रिप्ट लिहिल्यावरती हेमंत छान झाला आहे हा सिनेमा, तिची पहिली रिॲक्शन ही असते, हां होऊ शकेल अजून बेटर, आता करायला लागू याच्यावरती काम. एडिट झाल्यावरती मजा नाही आली, जरा अजून एडिट हे व्हायला पाहिजे. मग आजही सिनेमा बघितल्यावरती असं म्हणते की पुढच्या वेळेला ना हे नाही व्हायला पाहिजे. सो त्यामुळे ते काय घरात आहे एक क्रिटिक बसवलेला, आणि घरात एवढा डेंजर क्रिटिक बसवलाय की तुम्ही जे सगळे क्रिटिक आहात, म्हणजे तू सुद्धा कधी रिव्ह्यू दिलास, मला त्याचं काय वाटतच नाही, कारण ह्याच्याहून घाणेरडं मी ऑलरेडी विथ बेटर शब्द असं म्हणूया आपण. हां, ऑलरेडी ह्याच्याहून घाणेरडं जोडून झालेलं आहे मला. तर आता तुम्ही काय बोलताय हे ओकेच आहे, म्हणजे हे मला माहिती आहे.